नमस्कार, मी सुवर्णा. सकाळच्या 100 बातम्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया वेगवान स्वरूपातल्या घडामोडींना. संभाजीनगरमध्ये असलेली औरंगजेबाची कबर नष्ट करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेमध्ये केली. भारतीय संस्कृतीचं रक्षण करण्याकरता मुघल आणि ब्रिटिशांच्या प्रतीकांपासून देशाला मुक्त करा, असं म्हस्के म्हणाले. राज ठाकरेंच्या कुंभस्नानाबाबतच्या वक्तव्यानंतर विश्व हिंदू परिषदेचे गोविंद शेंडे यांनी ठाकरेंवर टीका केली. राज ठाकरेंबाबत बोलणं म्हणजे आपलं तोंड खराब करून घेणं आहे, अशी प्रतिक्रिया शेंडेंनी दिली. धाराशिवमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते सुरेश बिराजदार यांना विधान परिषदेवर संधी मिळणार का, अशी चर्चा आहे. लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांनी बिराजदार यांना माघार घ्यायला लावली होती, तेव्हा भर सभेत बिराजदार यांना विधिमंडळात पाठवणार असा शब्द अजित पवारांनी दिला होता. दरम्यान हाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलेला आहे. भिवंडीतील पंचायत राज चषक 2025चं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली आणि जोरदार फटकेबाजी केली. यावेळी बोलताना मी पुन्हा म्हटलं की मी पुन्हा येतोच, असं त्यांनी म्हटलं, असा पुनरुच्चार त्यांनी केला. राज्यातील लाखो कंत्राटी कामगारांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय. किमान वेतन कायद्याअंतर्गत कामगारांकरता मसुदा जाहीर करण्यात आलाय. आता कंत्राटी कामगारांना समान कामाला समान वेतन मिळणार आहे. याबाबतचा मसुदा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी जाहीर केला. विधान भवनात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र भूषण पुरस्काराकरता निवड समितीची बैठक संपन्न झाली. अधिवेशन काळातच महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा होणार आहे. पुरस्कारार्थीचे नाव ठरवण्याचे सर्वाधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आले. मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेचं सांगलीतील जिल्हा कारागृहात स्थलांतर करण्यात आलंय. गुप्तता बाळगून हे स्थलांतर करण्यात आलं. स्थलांतराचं कारण नेमकं समोर आलेलं नाही. नितेश राणेंच्या कार्यकर्त्यांनी एका मुस्लिम कुटुंबाला मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. आधी जय श्रीराम म्हणण्याकरता दबाव टाकण्यात आला, त्यातूनच ही मारहाण झाली, असा आरोप कुटुंबानं केलाय. पीओपी बंदी विरोधात राज्यभरातील मूर्तिकार अजूनही संकटात आहेत. बंदी विरोधातील धोरणात योग्य निर्णय न झाल्यास गणेश मूर्तिकार आर्थिक कर्जाच्या संकटात सापडणार आहेत. महिन्याभरापासून कारखाने बंद असल्याने मूर्तिकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. गणेश नाईक यांच्या मागणीनुसार 14 गावांच्या विकासाबाबत निधीची तरतूद बजेटमध्ये केली पाहिजे, अशी भूमिका राजू पाटील यांनी घेतली आहे. नवी मुंबई महापालिकेमध्ये 14 गावांचा समावेश करण्यात मनसेनं विरोध केला. ही गावं कचरा टाकण्यासाठी ठाण्यात घ्यायची का, असा सवाल राजू पाटलांनी विचारला. शुक्रवारी धुलीवंदनाच्या दिवशी नवी मुंबईतील बेलापूर पेंधर मेट्रो मार्गावर मेट्रो सेवा सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. सिडकोनं परिपत्रक काढत वेळापत्रक जाहीर केलंय. शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले भव्य दिव्य मंदिर उभारले गेले आहे. भिवंडीवाडा रस्त्यावरील बराडे पाडा या ठिकाणी उभारलेल्या या मंदिराचं काम पूर्ण झालं असून 17 मार्चला मंदिराचं लोकार्पण होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. मालेगाव महापालिकेतील कर्मचाऱ्याला माजी नगरसेवकानं मारहाण केली. यानंतर कर्मचाऱ्यानंही संबंधितांच्या कानशिलात लगावली. सध्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून या प्रकरणी माजी नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. एक महत्त्वाची बातमी बघूयात. भिवंडीतील कपिल पाटील फाउंडेशन आणि भाजप क्रीडांगणावर
पंचायत राज चषक 2025चं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंचायत राज चषक 2025 मध्ये उपस्थिती लावली आणि जोरदार फटकेबाजी केली। यावेळी बोलताना मी एकदा म्हटलं की मी पुन्हा येईन तर मी पुन्हा येतोच, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला। त्यांनी पालिकेत पाऊल आणि सध्या क्रिकेट या नगर येथून प्रकल्प व्यवस्थापनात त्याच्यानंतर मला अतिशय आनंद आहे की दरवर्षी या कार्यक्रमाकरता माझी हजेरी असते आणि यावर्षी मुख्यमंत्री झाल्यानंतर हजेरी लावायची इच्छा असताना देखील येता येईल की नाही अशी परिस्थिती होती, कारण अधिवेशन सुरू होतं। अधिवेशनामध्ये काही कार्यक्रम देखील लागले होते, पण मी कपिलजींना सांगितलं होतं की मी काही करीन पण या ठिकाणी येईल। आणि सगळ्यांना माहिती आहे की मी जेव्हा म्हणतो मी पुन्हा येईल तेव्हा मी येतच असतो। त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं मी येईन म्हणजे येईन, आणि मी 10 वाजेच्या आधी या ठिकाणी पोहोचलो, त्यामुळे आपल्यासमोर भाषण करण्याची संधी देखील मला मिळाली। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। भारतीय सैन्यात सेवा करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांकरता आनंदाची बातमी आहे। इंडियन आर्मीने अग्निवीर रॅली 2025 साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे। आजपासून 10 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे। पुणेकर मेट्रो प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। उद्या धुळवड असल्या कारणाने मेट्रो सेवा विशिष्ट कालावधीकरता बंद राहणार आहे। गैरसोय टाळण्याकरता प्रवाशांनी नोंद घ्यावी असं आवाहन पुणे मेट्रोकडून करण्यात आलं आहे। अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादनात घट झालेली आहे आणि त्यातच स्थानिक बाजारात प्रति किलो 100 रुपयांपेक्षा जास्त भाव मिळत असल्याने द्राक्ष निर्यातीत यंदा काही प्रमाणात घट झाली आहे। श्रीमंत महापालिकांच्या यादीत असलेलं नाशिकचं स्थान दिवसागणिक खालावत आहे। आता कर्मचाऱ्यांच्या वेतनावरचा खर्च 900 कोटींच्या वर पोहोचला आहे, तर वाढत्या महसुली खर्चामुळे रिक्त पदांच्या भरती करता येत नसल्याने तब्बल मंजूर पदांपैकी 3487 पदं रिक्त आहेत। लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये जनरल आणि स्लीपर क्लासच्या डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दीना पाटील यांनी संसदेत केली होती। त्यांच्या या मागणीला रेल्वे विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून जनरल आणि स्लीपर क्लासच्या डब्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला गेलाय। आयसीसीने फेब्रुवारी 2025 महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली आहे। आयसीसीचा सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार भारताच्या शुभमन गिल याला जाहीर झाला आहे। त्यानं हा पुरस्कार मिळवताना न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ याला मागे टाकलेला आहे। लवकरच तुमची नोट पुन्हा एकदा बदलणार आहे। यावेळी आरबीआयने 100 आणि 200 रुपयांच्या नव्या नोटा जारी केल्या आहेत। मात्र जुन्या नोटा कायदेशीर चलन म्हणून राहणारच आहेत, त्या चलनातून बाद केल्या जाणार नाहीत। बिग बी अमिताभ बच्चन यांनी एकाच वर्षात दुसऱ्यांदा अयोध्येत जमीन खरेदी केली। अयोध्येतील रामलल्लाच्या जन्मस्थळापासून 10 किलोमीटर अंतरावर 54,000 चौरस फूट जमीन खरेदी करण्यात आली। या जमिनीवर ते त्यांच्या वडिलांचं आणि कवी हरिवंशराय बच्चन यांचं स्मारक बांधणार आहेत। होळी रंगपंचमी निमित्त रस्त्यावरील मद्यपेंचा अतिरेक रोखण्याकरता मुंबई पोलीस शहरात सर्वत्र नाकाबंदी लावून ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम हाती घेणार आहेत। याशिवाय गल्ली बोळात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। गर्दीची ठिकाणं, दाट आणि मिश्र वस्त्यांवर विशेष लक्ष असेल असं पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं। बँकांच्या व्याजदरापेक्षा 2 ते 4% जास्त व्याज दिलं जाणं शक्य आहे, पण त्यापेक्षा जास्त किंवा भरघोस व्याज देणं कुणालाही शक्य होत नाही। त्यामुळे असे जादा व्याजाचे आमिष देणाऱ्या योजना फसव्याच असतात। त्यांच्या आमिषाला जनतेनं बळी पडू नये आणि अशा फसव्या योजनांमध्ये गुंतवणूक करू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये केलं। महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 साठी राज्यातून सुमारे 17 प्रस्ताव आलेत। या शिफारस प्रस्तावातील सगळ्या मान्यवरांचं महाराष्ट्रासाठी अत्यंत मोलाचं योगदान आहे। त्यामुळे आजच्या बैठकीत सगळ्या संबंधितांशी विचार विनिमय करून महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या नावाबद्दल लवकरच अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं।
महागाईचा चटका सगळ्या सर्वसामान्यांना बसत असतानाच आता दुधाच्या दरातही 2 रुपयांनी वाढ होणार आहे. दूध उत्पादक सभासदांची बैठक पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कात्रज डेअरीमध्ये घेण्यात आली. यावेळी विविध सहकारी व खासगी संघाचे 47 प्रतिनिधी उपस्थित होते. एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळावा याकरता लवकरात लवकर कृती आराखडा तयार करू अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेमध्ये दिली. निविदा प्रक्रियेमध्ये अनियमितता करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले. पर्यावरण विभागानं पीओपी मूर्तींवर बंदी घातली आहे. त्यामुळे 13,000 मूर्तिकार आणि त्यांच्या कुटुंबाचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय. यासाठी सरकारनं न्यायालयामध्ये फेरयाचिका दाखल करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात केली. मध्य प्रदेशातील भाजप सरकारनं देखील लाडकी बहना या योजनेच्या संदर्भात मोठा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेश सरकारनं आर्थिक वर्ष 2025-26 साठी लाडली बहना योजनेची तरतूद कमी करून 18,669 कोटी रुपये करण्याची घोषणा केलेली आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानक बलात्कार प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडे याच्या विरोधात आणखी कलमं वाढवलेली आहेत. आणखी 3 कलमं त्याच्या विरोधात लावण्यात आलेली आहेत. यात पीडित तरुणीचा रस्ता अडवणे, तिला मारहाण करणे आणि तिच्यावर 2 वेळा बलात्कार अशा गंभीर कलमं त्याच्यावर लावण्यात आलेली आहेत. पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी गाडेचे वकील सुमित पोटे यांनी या प्रकरणातील पीडित तरुणीला आरोपीनं 7,500 रुपये दिले अशी माहिती न्यायालयात दिलीच नव्हती अशी कबुली दिली आहे. आरोपी गाडी यानं ही माहिती आम्हाला दिली होती आणि त्यावरूनच आम्ही माध्यमांशी बोललो अशी सारवासारव गाडे याचे वकील पोटे यांनी केली आहे. एक महत्त्वाची बातमी, शक्तीपीठ महामार्गाबाबत विरोधक आक्रमक झालेले आहेत. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आझाद मैदानावर विरोधकांकडून मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आपली बाजू मांडली. त्यावेळी राजू शेट्टींचा संदर्भ देत त्यांनी केलेल्या एका वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. तर त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही. कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे. तर त्यांचा कदाचित आमच्यावर विश्वास नसेल म्हणून ते आमच्या बाजूने उभे राहिले नसतील. त्यामुळे मी त्यांना म्हटलं की माझ्यावर काही विश्वास ठेवू नका, माझं काही खरं नाही. तर त्यांचंच ते काही काळापूर्वी म्हणणं होतं. त्यामुळे त्याचा अर्थ इकडे पक्षात जाणार का तिकडे पक्षात जाणार असा काढण्याची काही आवश्यकता नाहीये. मी आता भाषण करणंही चोरीचं झालेलं आहे. पुन्हा एकदा आपण वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघूयात. डोंबिवलीच्या ठाकुर्ली परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर झालेल्या दगडफेक प्रकरणात कारवाई करण्यात आलेली आहे. टिळकनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगन्नाथ शिंदे यांना निलंबित करण्यात आलंय. त्यांच्यावर तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना प्रति अर्ज 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय शासनानं घेतला. यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली. निधी वितरणाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. एमपीएससीच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या सगळ्या स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेतल्या जातील अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये केली. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना फडणवीसांनी यासंदर्भात माहिती दिलेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. शेतकरी हिताच्या दृष्टीनं धोरणांमध्ये सुधारणा करण्याकरता अप्पर मुख्य सचिव यांच्या माध्यमातून काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. सांगली जिल्हा बँकेसमोर अजूनही 575 कोटी थकबाकी वसुलीचं मोठं आव्हान आहे. बड्या थकबाकीदारांवर राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणानुसार कारवाई करण्याकरता बँकेच्या प्रशासनाकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत.
तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता आता हमीभावानं तूर खरेदीच्या नोंदणीची मुदत पुन्हा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींमुळे प्रदूषण होतं किंवा नाही याचा अभ्यास करण्याकरता तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाईल. या समितीचा अहवाल येईपर्यंत पीओपी गणेश मूर्तींचा वापर करण्याकरता मुदतवाढ मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये दिली. मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तराच्या परीक्षांना 8 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे, तर उत्तरपत्रिकांची तपासणी ऑनस्क्रीन केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचा 1310 बसगाड्या भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय माझ्या अपरोक्ष झाला. महामंडळाच्या पातळीवर संगनमतानं झालेल्या या निर्णयामुळे एसटीचे 1700 कोटी रुपयांचं नुकसान होणार होतं. त्यामुळे या निर्णयाला स्थगिती देऊन चौकशीचे आदेश दिले आहेत का? 1 महिन्यात चौकशी पूर्ण करून कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्यातील गरजू रुग्णांना दैनंदिन रक्तसाठा, रक्तदान शिबिरं तसंच अन्य बाबींची माहिती सहज उपलब्ध व्हावी याकरता केंद्र सरकारनं ई-रक्तकोश पोर्टल विकसित केलंय. आता या पोर्टलवर रक्तासंदर्भात सगळी माहिती मिळणार आहे. त्यामुळे गरजू रुग्णांची रक्तासाठीची वणवण थांबणार आहे. गेले काही दिवस वर्सोवा मतदारसंघात शिवसेनेला मोठा खिंडार पडलाय. 4 माजी नगरसेवकांपैकी 3 ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीकरता ठाकरे गटाला नवा उमेदवार शोधावा लागणार आहे. राज्यात यंदा उशिरानं सुरू झालेला उसाचा गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात आलाय. या हंगामातील एकूण 200 साखर कारखान्यांपैकी 145 साखर कारखान्यांनी आपलं गाळप थांबवलंय. त्यामुळे पट्टा कधी पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष. स्वारगेट बस स्थानकातील प्रकरणानंतर सुरक्षा व्यवस्थेतील अभाव समोर आला. त्यामुळे महामार्गावरील संवेदनशील बसथांब्यांवर पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. एसटी महामंडळाच्या 42 स्थानकांच्या हद्दीतील 100पेक्षा अधिक बस थांब्यांमधील संवेदनशील जागांवर पोलिसांची गस्त असणार आहे. 2025च्या खरीप हंगामाकरता राज्याच्या कृषी विभागाकडून तयारी सुरू झाली असून या हंगामाकरता लागणाऱ्या रासायनिक खतांचा कोटा केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आलाय. 47 लाख मेट्रिक टनाचं आवंटन मंजूर झालं असून या खरीपात केंद्रीय खतांचा वापर वाढवण्याचं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. नाशिकसह राज्यातील कांदा बाजार भावात सातत्यानं घसरण सुरूच आहे. पुन्हा 200 रुपयांची घसरण होऊन हा दर 1450 रुपयांवर येऊन ठेपला आहे. तसंच आज नाशिक जिल्ह्यात कांद्याची साधारण 31,000 क्विंटलपर्यंत आवक झाली. राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक 30,884 क्विंटल झालेली आहे. सर्वसाधारण दर हा 5,541 रुपये प्रति क्विंटल इतका आहे. अमरावती बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या हरभऱ्याची आवक 5,808 क्विंटल झाली असून त्याला सर्वसाधारण 5,250 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 22,894 क्विंटल आवक झाली, तर मुंबई बाजार समितीत 7,898 क्विंटल गव्हाची आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 4,500 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. पुण्यात वेगवान प्रवासाकरता प्रवाशांनी मेट्रोला प्राधान्य दिले, परंतु कोणत्याही वाहनामध्ये ज्वलनशील पदार्थ घेऊन जाण्यास बंदी असताना मेट्रोची सुरक्षा भेटून मेट्रो स्थानकावर घेऊन गेलं. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे आता यासाठी मेट्रोकडून सुरक्षा रक्षक सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे देखभालीवर भर देण्यात येणार आहे. पुणे शहरात जीबीएसच्या प्रादुर्भावानंतर महापालिकेनं खासगी पद्धतीनं पाणी शुद्ध करून त्याची विक्री करणाऱ्या प्रकल्पांकरता नियमावली लागू केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील 43 आरोप प्रकल्पांना महापालिकेनं टाळं ठोकलेलं आहे.
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. न्यायालयाच्या आदेशानुसार गाडेची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. गाडेने शिवशाही बसमध्ये तरुणीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर 2दा बलात्कार केला. मालवण इथल्या खोल समुद्रात नवीन खनिज तेलसाठे सापडले आहेत. नव्यानं झालेल्या संशोधनामध्ये मालवण बरोबरच पालघर जिल्ह्याच्या सागरी कक्षेतही तेलसाठे सापडल्यानं तेल उत्पादन क्षेत्रात सक्षम होण्याकरता नवीन पर्याय मिळाला आहे. अंबरनाथमध्ये 12वीचा पेपर सुरू असताना अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यानं त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसलाय. ऑनलाईन परीक्षेदरम्यान 25 पैकी 10 विद्यार्थ्यांना पेपर सोडवता न आल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाट ते खंडाळा दरम्यान मालवाहू